नमस्कार, मितेश बाळकृष्णाजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो. फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. बे पोट्यो, या पहिलाच व्हिडिओ आहे आपल्या नवीन घरातून. अजून काम बाकी आहे. 1 महिना व्हिडिओ आले नाही कारण आपल्या घराचं काम चालू होतं आणि अजून रिनोव्हेशनचं काम घराचं व्हायचं आहे आतमधलं. तर काही दिवसात आपले भकाभक व्हिडिओ चालू होईल. मनात पॉज घेतला होता, ठीक आहे, घराचं काम पूर्ण व्हायचं होतं म्हणून. आज आपण खतरनाक व्हिडिओ घेणार आहे भाऊ. भारताच्या संसदेमध्ये महिला आरक्षणाचं विधेयक नामंजूर झालं. जिकडं तिकडं बातम्या आल्या, मीडियावाल्यांनी चालवल्या. हे मी तुम्हाला सांगून राहिलो, सरळ सरळ फोकणारे आहे. महिला आरक्षणाचं विधेयक, ज्याले नारी वंदन विधेयक म्हणून, नारी शक्ती वंदन विधेयक म्हणून भारताच्या संसदेत सत्ताधारी पार्टीनं म्हणजे BJPनं मांडलं. पण तुम्हाला सांगतो, 2023मध्ये सप्टेंबर महिन्यात महिला आरक्षणाचं विधेयक मंजूर झालं होतं आणि ते विधेयक आमच्या बापूसाहेबानं, ठीक आहे, म्हणजे आपल्याला चिवत्या बनवण्याचे धंदे आहे, ह्या बापूसाहेबानं खारिज केलं. म्हणजे मंजूर झालेलं विधेयक खारिज केलं. मग सर हे आता नव्यानं का होय? तर नव्यानं हे होय का, सगळ्यात पहिले मी सांगतो तुम्हाला का आता इलेक्शन आहे, ठीक आहे, 5 राज्यात आहे. त्याच्यापैकी 3 राज्यावर मेनली फोकस आहे, 4 राज्यावर: केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि आसाम. पश्चिम बंगालमध्ये एनी हाऊ यायले मतदान पाहिजे आणि कुठेही म्हणलं का 50% महिला आहे. आता महिला विधेयक पहिले तर मंजूर करून घेतलं आहे, पण त्याला खारिज केलं आणि नव्यानं मग आता मतदारसंघाची पुनर्रचना करायची होती. सर हे मतदारसंघाची पुनर्रचना का होय? तर मतदारसंघाची पुनर्रचना म्हणजे नव्यानं लोकसभा आणि प्रत्येक राज्याच्या विधानसभेचे मतदारसंघ, ठीक आहे, ठरवण, म्हणजे मतदारसंघाची सीमा ठरवण, त्याला मतदारसंघ, ठीक आहे, सीमांकन अधिनियम म्हणते किंवा मतदारसंघ पुनर्रचना कायदा म्हणते किंवा अधिनियम म्हणते. कायदा तेव्हा होते जेव्हा संसद त्याला मंजुरी देते. पण आता विषय हा आहे का हे आणलं कायच्यासाठी? तर ह्याचं मेन पहिलं कारण आहे का मोदीले आता येणारे जे हे 3 राज्य आहे, या राज्यामध्ये सगळ्यात पहिले तर महिलाचं मतदान घ्यायचं होतं आणि जिथं यायची एकही सीट निवडून नाही येत केरळमध्ये. तामिळनाडूमध्ये तर विषयच नाही आहे, ठीक आहे, केरळमध्ये विषयच नाही. तामिळनाडूमध्ये 1 सीट आलती तरी यायची. आणि पश्चिम बंगालमध्ये यायले ममता काही, ठीक आहे, यायची भाकरच भाजू नाही देत. पार लेखाची पोळी भाजबूज करून मोकळी करून टाकते. त्याच्यामुळे यायचा जो विषय आहे का समोरचं इलेक्शन 2029चं टार्गेट ठेवायचं आहे, ठीक आहे. आता महिला आरक्षणाचं विधेयक मंजूर झालं असताना खारिज काऊन केलं, ह्या माझा पहिला प्रश्न आहे. याच्यासाठी आता देवेंद्र फडणवीस मार भगभग कुत्र्यासारखे बोंबलून राहिले, ठीक आहे. देवेंद्र फडणवीसांचं ट्विट आहे आणि ट्विट आता बी आहे, डिलीट केलं का नाही तर माहीत नाही, पण मी स्क्रीनशॉट मारून ठेवला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर मी दाखवीन, ठीक आहे, तो बी आहे आपल्यापाशी. पण आता हे जे, ठीक आहे, महिला आरक्षणाचं विधेयक आहे, ॲक्च्युली हे विधेयक यायनं पहिले मंजूर करून आता नामंजूर केलं, ठीक आहे, आणि मग पुन्हा नव्यानं मांडलं. पण त्याच्या मागं विषय असा होता का यायले मतदारसंघ पुनर्रचना, ठीक आहे, विधेयक मंजूर करून घ्यायचं होतं. याच्यासाठी विशेष 3 दिवसाचं अधिवेशन बोलावण्यात आलं. आता विशेष अधिवेशन बोलावता येते का? हो, सत्तेत असणाऱ्या सरकारला बोलावता येते, ठीक आहे. ॲक्च्युली आपण 3 वेळा अधिवेशन घेतो. एक पावसाळी अधिवेशन, एक हिवाळी अधिवेशन आणि एक अर्थसंकल्पीय अधिवेशन. 3 अधिवेशन असते. त्याच्या व्यतिरिक्त विशेष अधिवेशन बोलावण्यात येते. ह्या सरकारनं हे बरोबर इलेक्शनच्या मतदानाच्या 5 दिवस अगोदर हे बोलावलं. म्हणजे, ठीक आहे, 3 दिवसाचं अधिवेशन, 3 दिवसात चर्चा करायची, मतदान घ्यायचं. पारित झालं तर तुम्हाला सांगतो मोदीनं डिंडोरा पिटला असता. बंद्या 3 एक दिवस एका मतदारसंघात गेला असता आणि तिथं सभेत सांगितलं असतं. दुसरी गोष्ट, नामंजूर झालं तरी मोदी सांगन का काँग्रेस, राष्ट्रवादी, तृणमूल काँग्रेस, ठीक आहे, त्याच्यानंतर अण्णा द्रमुक, ह्या इंडिया आघाडीच्या आम आदमी पार्टी, ठीक आहे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार ह्या पक्षानं विरोध केला म्हणून महिलांचं विधेयक पारित होऊ शकलं नाही असं सांगणार आहे. आता हे तुम्हाला सांगतो, जेवढे BJPचे आहे, ठीक आहे, आंदोलन, जसं विधेयक नामंजूर झालं, नामंजूर झाल्याबरोबर, ठीक आहे, 8:30 वाजता नामंजूर झालं, ठीक आहे, त्याच्यानंतर सभागृह स्थगित झालं, ठीक आहे, 8:45 वाजता, आणि 9 वाजता लगेच BJPच्या महिला बॅनर घेऊन
15 मिनिटात एवढ्याले बॅनर असे छापून भारताच्या संसदेत आले, एवढ्याले बॅनर, ठीक आहे, विरोधात इंडिया अलायन्सच्या त्यावेळेस. म्हणजे 15 मिनिटात बॅनर आले कुठून? म्हणजे यायले पहिलेच माहीत होतं विधेयक नामंजूर होणार आहे. पहिलेच माहीत होतं का विधेयक नामंजूर होणार आहे. आणि नामंजूर झालं तरी ठीक आहे, आम्ही यायचा विरोध करू, आणि मंजूर झालं तर क्रेडिट घेऊ, असा तो प्रॉब्लेम होता. म्हणून हे विधेयक 2/3 बहुमतानं लोकसभेत मंजूर व्हायला पाहिजे होतं. म्हणजे दोन्ही सभागृहात, लोकसभा आणि राज्यसभा. लोकसभेतच याचा बँड वाजला. लोकसभेत हे विधेयक 298 वर्षे 528 लोक उपस्थित होते. उपस्थित सदस्याच्या 2/3 मतानं मंजूर व्हायला पाहिजे होतं, पण हे विधेयक मंजूर झालेलं नाही. सर ठीक आहे, हे राज्यघटनेत 131वे घटना दुरुस्ती विधेयक होतं. राज्यघटनेतलं 131वे राज्यघटना दुरुस्ती म्हणजे का? तर भारताच्या राज्यघटनेच्या कलम 368 नुसार, का म्हटलं मी, भारतीय राज्यघटनेच्या कलम 368 नुसार भारतीय संविधानाच्या कोणत्याही कलमात बदल करता येते, पण त्याचा मूलभूत ढाचा जो आहे त्याच्या मूलभूत ढाच्यात ठीक आहे बदल करता येत नाही, असं केशवानंद भारतीच्या खटल्यात 1973 सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. का कलम 368 नुसार भारतीय राज्यघटनेच्या कोणत्याही कलमात बदल करता येईल, पण राज्यघटनेचा मूलभूत ढाचा जो आहे तो ढाचा बदलवता येणार नाही. म्हणजे एखाद्या सरकारनं म्हणलं का मी राज्यसभाच गायब करतो, धोट्यात गेलं कांदा, मला तिथं माय विधेयक मंजूर नाही होत, राज्यसभा गायब, एखाद्या म्हणून तर राष्ट्रपतीच गायब करून टाकतो, तर असं करता येत नाही. ठीक आहे, राज्यघटनेनं या देशाच्या, कोणी म्हणून सुप्रीम कोर्ट माझ्या विरोधात निर्णय देते, सुप्रीम कोर्टच गायब. राज्यघटनेचा मूलभूत ढाचा बदलवता येणार नाही, हे केशवानंद भारती खटल्यात सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय आहे. मग राज्यघटनेत सर सगळ्यात पहिले आपण पाहू, व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण अभ्यासपूर्ण व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत पहा. राज्यघटनेमध्ये राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करायची आहे तर राज्यघटनेमध्ये 2 पद्धती दिल्या आहे. ठीक आहे, 2च दिल्या आहे, पण आपण 3 पद्धती पाहू. म्हणजे उरले सुरले बाकीचे काही घटना दुरुस्त्या असन, राज्यघटनेत दुरुस्ती करायची असन तर ते तुम्ही ठीक आहे 3ऱ्या पद्धतीनं करू शकता. मग राज्यघटनेत 2 पद्धती कोणत्या दिल्या त्या पहिले आपण पाहू. ठीक आहे, ए भाऊ लक्ष द्या. राज्यघटनेमध्ये भारतीय संविधानाच्या कलम 368 नुसार दुरुस्ती करता येते. आता लक्ष द्या. ठीक आहे, आता भारतीय राज्यघटनेमध्ये 368 नुसार कोणत्याही कलमात बदल करता येते, पण जर राज्यघटनेत दुरुस्ती करायची आहे तर संयुक्त अधिवेशन म्हणजे दोन्ही सभागृहाचे, लोकसभा राज्यसभेचे सदस्य एकत्र बोलावून ठीक आहे घटना दुरुस्ती मंजूर करता येत नाही. हे एक चांगली गोष्ट आहे का दोन्ही सभागृह एकत्र आणले. आता जसं हेवालं जे विधेयक आहे हे विधेयक लोकसभेत खारिज झालं, ठीक आहे, ठीक आहे लोकसभेतच पारित यायचं झालं नाही, हे एकत्र बोलावू शकते, एकत्र करून मंजूर घेऊ शकते. ठीक आहे, पण सरळ सांगितलं आहे का घटना दुरुस्ती विधेयकाले संयुक्त अधिवेशन बोलावता येणार नाही. ठीक आहे, आता हे संकल्पना आपण दक्षिण आफ्रिका या देशातून आपल्या देशाच्या याच्यात घेतली. ठीक आहे, भारतीय राज्यघटनेच्या भाग 20 कलम 368 मध्ये घटना दुरुस्तीची प्रोव्हिजन दिली आहे. मग आपण त्याच्यावर येऊ. ठीक आहे, आता लक्ष द्या. आता जर राज्यघटनेत दुरुस्ती करायची आहे तर दुरुस्ती करताना ठीक आहे साध्या बहुमतानं काही बाबीसाठी करता येते. साधं बहुमत म्हणजे का? आता समजा ठीक आहे ए भाऊ, आता समजा 520 सदस्य हजर आहेत ठीक आहे लोकसभेत, आणि एखादं विधेयक मांडलं घटनेत दुरुस्ती. आता घटनेत दुरुस्ती जेवढे घटनेत कलम आहे, आता राज्यघटनेच्या पहिल्या कलमात भारताची भूसीमा, घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाची नाव आहे, भाग पहिला आहे. जर एखादं नवीन राज्य पैदा करायचं आहे किंवा एखाद्या राज्याचं क्षेत्रफळ कमी जास्त करायचं आहे तर असं जर विधेयक मांडलं तर असं विधेयक साध्या बहुमतानं मंजूर करावं लागते. साधं म्हणजे काय? तर असं आता समजा महाराष्ट्रातून विदर्भ वेगळ्या काढायचा आहे, एका झटक्यात काढू शकते केंद्र सरकार. केंद्र सरकारनं जर ठरवलं का महाराष्ट्र राज्य पुनर्रचना विधेयक याच्यानुसार विदर्भ वेगळ्या प्रांत, मग वेगळ्या प्रांत केलं असं विधेयक मांडलं, उपस्थित लोकसभेत उपस्थित सदस्य आहे त्याच्यापेक्षा अर्ध्यापेक्षा एक जास्त मतदान लागन. म्हणजे समजा त्या दिवशी विदर्भाचं विधेयक मांडलं, ठीक आहे उदाहरणाखातर सांगून राहिलो, आणि 520 लोक हजर होते, तर तुम्हाला सांगतो ठीक आहे याच्या अर्धे, ठीक आहे याच्या अर्धे 261 + 1 म्हणजे 260 + 1, ठीक आहे म्हणजे हे 260 अर्धे झाले + 1, अर्ध्यापेक्षा एक जास्त बहुमत लागन, उपस्थित सदस्याच्या अर्ध्यापेक्षा एक जास्त मतानं. ठीक आहे, हे साधं गणित तुम्हाला सांगून राहिलो, याला म्हणते साधं बहुमत. अशा पद्धतीनं मग अशा पद्धतीनं कोणते विधेयक मंजूर करता येते? तर अशा पद्धतीनं ठीक आहे साध्या पद्धतीनं ठीक आहे एखाद्या राज्याले
ठीक आहे, विधान परिषद निर्माण करून द्यायचं असन, नवीन राज्य निर्माण करायचं असन, एखाद्या राज्याची भूसीमा कमी जास्त क्षेत्रफळ करायचं असन, एखाद्या राज्याचं नाव बदलवायचं असन, नागरिकत्वाबाबतचे कायदे करायचे असन, ते साध्या बहुमतानं करता येते. त्याच्यानंतर विशेष बहुमत. आता विशेष म्हणजे का, तो लोकसभा आणि राज्यसभेत 2/3 उपस्थित सदस्याच्या 2/3 म्हणजे 66% बहुमतानं मंजूर करावं लागते. 66% बहुमत पाहिजे. म्हणजे कसं, तर आता 66% म्हणजे कसं, तर आता समजा, ठीक आहे, इकडे लक्ष द्या, मी का म्हणून राहिलो हे समजून घ्या. ठीक आहे, आता 480 सदस्य लोकसभेत हजर होते. ठीक आहे, तर याच्या 2/3, ठीक आहे, याच्या 2/3 म्हणजे 320 सदस्याचं मतदान लागन भाऊ. ठीक आहे, मूलभूत अधिकारात आणि मार्गदर्शक तत्वे म्हणजे फंडामेंटल राईट्स आणि त्याच्यानंतर ठीक आहे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वात भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 आणि भाग 4 मध्ये बदल करायचे आहे. तर उपस्थित सदस्याच्या संसदेचं दोन्ही सभागृह, लोकसभेत मांडलं तर 2/3 मंजूर करावं लागेल, राज्यसभेतनं मांडलं तर 2/3, त्याला म्हणते विशेष. आणि तिसरी कठीण पद्धत दिली आहे राज्यघटनेत, ह्या 2च पद्धती दिल्या आहे. मग उरलेलं म्हणते बाकी साध्या यानं करून घ्या, आम्ही जे तुम्हाला सांगितलं ते यानं करा लागेल. मग तिसरी पद्धत कठीण आहे. आता ज्या गोष्टीनं राज्याच्या पैशावर, राज्याच्या तिजोरीवर, राज्याच्या कायदेविषयक अधिकारावर गदा येत असन, प्रशासकीय संवैधानिक अधिकारावर गदा येत असन राज्याच्या, तर असं विधेयक ठीक आहे संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या, लोकसभा आणि राज्यसभेच्या दोन्ही सभागृहाच्या 2/3 बहुमतानं पारित करावं लागेल. आणि ते विधेयक पुन्हा राज्याच्या विधानसभेत जाईल. आणि भारतात जेवढे राज्य आहे, आता भारतात समजा 31 राज्य आहे, तर ठीक आहे, किंवा 30 राज्य आहे, तर अर्ध्यापेक्षा एक जास्त, असं समजा का 30 राज्य आहे, 31 राज्य आपण असं समजू का 30 राज्य आहे, अर्ध्यापेक्षा अर्धे राज्य 15 प्लस 1 राज्य म्हणजे 16 राज्याचं विधानसभेचं बी मतदान लागेल. 16 राज्याच्या विधानसभेनं त्या विधेयकाला मंजुरी दिली तेव्हा राष्ट्रपतीची सही होईल आणि त्याचं कायद्यामध्ये म्हणजे घटना दुरुस्ती ते मंजूर होईल. ठीक आहे, मग राष्ट्रपतीच्या निवडणूक पद्धतीत बदल करायचे आहे. ठीक आहे, आता GST असा कायदा होता का, GST मध्ये व्हॅट इन्क्लूड केला. व्हॅट हा राज्याचा टॅक्स होता. व्हॅटचे दर केंद्र सरकार ठरवत होतं, राज्य वसूल करत होतं आणि ते पैसे राज्यालाच भेटत होते. पण राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारला केंद्रानं, तर असं विधेयक होतं म्हणून ते भारताच्या दोन्ही सभागृहात 2/3 बहुमतानं मंजूर व्हावं लागलं. आणि पुन्हा राज्याकडे गेलं, 16 राज्यानं मंजुरी दिल्यावर भारताच्या राष्ट्रपतीची GST बिलवर सही झाली. त्याले म्हणते संसदेचं विशेष म्हणजे दोन्ही सभागृहाच्या 2/3 बहुमतानं, अर्ध्यापेक्षा एक जास्त मतानं. तर हे जे विधेयक आहे आताचं, हे विधेयक ठीक आहे विशेष आणि पुन्हा अर्ध्यापेक्षा, कारण अर्ध्यापेक्षा एक जास्त राज्याकडे बहुमतानं काहून, कारण ठीक आहे आता राज्यसभेची सुद्धा सदस्य संख्या वाढली असती आणि राज्यसभेच्या सदस्य संख्या जेव्हा वाढली तर राज्यसभेचे सदस्य निवडून कोण देते, तर राज्यसभेच्या सदस्याले मतदान करते प्रत्येक राज्याच्या विधानसभेचे आमदार. म्हणजे राज्यसभेवर जे लोक निवडून जातात त्याले निवडून कोण देते, आता जसं महाराष्ट्रातून 19 लोक राज्यसभेवर निवडून जातात त्याले मतदान देते महाराष्ट्रातले ठीक आहे विधानसभेचे आमदार. महाराष्ट्राच्या विधानसभेचे आमदार हे राज्यसभेत जो कोणी उभा राहणार आहे महाराष्ट्रातून 19 जण जे निवडून जाते राज्यसभेवर त्याला मतदान करते. म्हणजे इनडायरेक्टली राज्याच्या प्रशासकीय आणि कायदेविषयक आणि घटनात्मक बाबीचं ठीक आहे त्याच्यात हस्तक्षेप आहे. म्हणून असं विधेयक राज्याकडे बी आलं असतं आणि हे राज्याच्या संमतीनं सुद्धा मंजूर करून द्यावं लागलं असतं. पण यायचा बँड ठीक आहे, यायचा बँड कुठं वाजला, यायचा बँड लोकसभेतच वाजवून टाकला विरोधी पक्षानं. तर राष्ट्रपतीच्या निवडणुकीत बदल, GST, केंद्र राज्य संबंधातील बाबी, कलम 368 म्हणजे घटना दुरुस्तीच्या कायद्यामध्ये बदल करायचा असं म्हणजे राज्यघटनेचं कलम 368 मध्ये बदल करायचा आहे. तर त्याच्यासाठी ठीक आहे संसदेचं विशेष ठीक आहे बहुमत लागण म्हणजे दोन्ही सभागृहाचं 2/3 उपस्थित सदस्याच्या, एकूण नाही बे उपस्थित, आणि राज्याच्या अर्ध्यापेक्षा एक जास्त विधानसभेच्या बहुमतानं लागण. ठीक आहे, तर मग आता हे लक्ष द्या, मी काय म्हणून राहिलो तुम्हाला. मग असे विधेयक हे घटनेत दुरुस्ती करण्याची पद्धत आहे राज्यघटनेत. आता आपण येऊ आपल्या मूळ बाबीवर. ठीक आहे, आता 131वं घटना दुरुस्ती विधेयक. प्रत्येकच राज्यघटनेत केलेली दुरुस्ती मंजूर होते असं नाही. अनेक राज्यघटनेत दुरुस्ती करणारे विधेयक नामंजूर सुद्धा झालेले आहे. ही काही पहिलीच वेळ नाही. ठीक आहे, मग 131वं घटना दुरुस्ती विधेयक
हे सांगितलं फक्त का महिला आरक्षणाशी संबंधित आहे. मग चोट्टे सप्टेंबर महिन्यात तुम्ही पारित केलं होतं, ते का होतं मग? ते का चिवत्या बनवायचे धंदे होते का? ते काऊन कॅन्सल केलं? ठीक आहे, इथं लोकायले महिलायले दाखवायला आणलं. ठीक आहे, पहिले तिथं ठरवून झालं होतं का महिलांना येणाऱ्या 2029च्या निवडणुकीमध्ये 33% आरक्षण देणार आहे. आणि त्याच्यामध्ये मतदारसंघ पुनर्रचना आयोगानं ठीक आहे मतदारसंघाची पुनर्रचना करण, त्याच्यानुसार कायदा होईल आणि त्या कायद्यावर आधारित महिलांना 33% आरक्षण राहील. त्याच्यासाठी जातीनिहाय जनगणना होईल आणि त्या जनगणनेवर आधारितच्या डाट्यावर मतदारसंघाची पुनर्रचना होईल असं ठरलं होतं. पण हे ठरवून ते कॅन्सल करून हे नवीन बिबा उबजल्यासारखं मोदीनं ठीक आहे काम केलं. आता याच्यात काय आहे का आता 300 ठीक आहे हे लक्ष द्या 528 लोक हजर होते हे विधेयक मांडलं तेव्हा. याच्यात 2 महत्त्वाचे विधेयक मांडले. ठीक आहे, आता हे समजून घ्या. याच्यात 2 महत्त्वाचे विधेयक मांडले. एक मांडलं महिला आरक्षण विधेयक, यालेच म्हणते नारी वंदन. ठीक आहे, नारी वंदन नाव घेऊ खतरनाक देते, नारी वंदन विधेयक 2026 यालेच म्हणते महिला आरक्षण विधेयक. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 344 ए नुसार महिलांना ठीक आहे महिलांना 33% आरक्षणाची तरतूद केली. किती? मग ते जे अगोदर तुम्ही घटना दुरुस्ती केली ठीक आहे ते का होती? हा माय पहिला हे तर तुम्हाला मी सांगितलंच आहे. आता भारताच्या लोकसभेत आणि विधानसभेत महिलांना 33% आरक्षण आहे. ठीक आहे, तुम्हाला आरक्षण द्यायचं आहे तर आजच द्या. 29 काऊन? हे जे आता अस्तित्वात संख्या आहे याच्यातच द्या 33%. राज्याच्या विधानसभेत द्या आणि राज्याच्या ठीक आहे सरळ प्रत्येक राज्याच्या विधानसभेत आणि लोकसभेत द्या. पण त्यांनी तसं नाही केलं, नवीन यायला देऊ. ठीक आहे, मग आता यायनं काऊन केलं ते बी सांगतोय. का दुसरं कारण, आता जे लोकसभेत लोक आहे लोकसभेची जागा वाढवायची आहे. लोकसभेच्या जागा वाढल्या पाहिजे. मी त्या मताशी सहमत आहे, कारण आता खूप मोठाले मतदारसंघ आहे. एका खासदाराकडून एवढ्या मतदारसंघावर लक्ष देणं नाही होत. जागा वाढायला पाहिजे, पण आमच्या कमी नाही झाल्या पाहिजे. आता जे आम्ही संसदेत बसलो आहे याच्यातल्या महिलाईले 33 नाही द्यायच्या, मग कायच्यातल्या द्यायच्या घंटे हो? तर मग कायच्यातल्या द्यायच्या तर नवीन पैदा करू. म्हणजे 543 ठीक आहे 543ची ठीक आहे लोकसभा होती. ठीक आहे 543ची होती, ती 850ची करू. म्हणजे ह्या ज्या जागा आता 1/3 जागा 850 पैकी 1/3 जागा त्याला 1/3 न भागा. ठीक आहे, किती होते तर पहा 850च्या 1/3. ठीक आहे, मग आता तुम्ही जर 850ले भागितलं तर 3 न तर 3 2 6 ठीक आहे उरले ठीक आहे 6 चूक 24. ठीक आहे, म्हणजे 263 जागा. आता याच्यात 263 म्हणजे 543च्या वरच आकडा उरते. ठीक आहे, याच्यातून 200 ठीक आहे याच्यातून 263 मायनस करा. मग जवळपास 550-600 जागा पुरुषाच्या राहीन आणि त्याच्या 1/3 जागा ठीक आहे ह्या कोणाच्या राहीन? कोणाच्या राहीन? स्त्रियांच्या. आता त्याच्यात ठीक आहे कशा राहीन याची काही शाश्वती नाही. म्हणजे एक रेजिम स्त्री तर 2 रेजिम पुरुष त्या मतदारसंघात, मग पुन्हा स्त्री. ठीक आहे, स्त्री अल्टरनेट राखीव राहीन का? म्हणजे कॅटेगरीप्रमाणे SC STचं आरक्षण. ठीक आहे, अशा स्पष्टता बाबी द्यायला पाहिजे होत्या, पण ह्या काही दिल्या नाही. ठीक आहे, म्हणजे हे जर स्पष्टता त्यानं त्याच्यात दिली असती ठीक आहे तर अशा अनेक गोष्टी आहे. आता यायनं आपल्या जागेवर गदा नाही आली पाहिजे, म्हणजे डायरेक्ट पुरुषाची संख्या कमी झाली असती. आता मला सांगा ही एवढी संख्या वाढवल्या तर याचा एक ड्रॉबॅक बी आहे. ह्या खासदाराईले पेन्शन आहे. ठीक आहे, याच्या PAचा पगार, फोनचं बिल, ठीक आहे मोबाईलचं बिल, येण्या जाण्याची विमानाची तिकीटची सेवा, तिथं राहण्यासाठी बंगला, बापा 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 याचा पगारच 2.5-3 लाखाच्या घरात चालला. भारताच्या तिजोरीवर भूदंड बी वाढन. ठीक आहे, पण गरज बी आहे, काही विषय नाही. ठीक आहे, वाढल्या बी पाहिजे, पण विषय असा आहे का याच्याबाबत स्पष्टता असायला पाहिजे. समजलं का? 2002 साली अशी मतदारसंघाची पुनर्रचना अटल बिहारीच्या वाजपेयीच्या काळात केली होती. बरं हे BJPच्याच काळात ठीक आहे केली का? नाही, त्याच्या अगोदर बी केली. पण अटल बिहारी वाजपेयीनं जे 84वी घटना दुरुस्ती केली ते बी आपण पाहू. ठीक आहे, तर तेव्हा एक कमिटी नेमली होती. तर आता याच्यात कोणाची कमिटी नेमणार आहे, का नेमणार आहे याचं डिक्लेरेशन सरकारनं दिलं नाही. विषय या ठीक आहे विषय कायचा होता ठीक आहे याच्यावरून इंडिया अलायन्सनं विरोध केला नाही. विरोध केला आहे
मतदारसंघ पुनर्रचना अधिनियम, यालेच म्हणते मतदारसंघ, ठीक आहे, सीमांकन विधेयक 2026. सीमांकन, सीमा, मतदारसंघाच्या लोकसभेच्या सीमा ठरवण. आता 6 विधानसभेचे मतदारसंघ, 6 विधानसभेचे मतदारसंघ मिळून एक लोकसभेचा होते. मग तो 4 मागं राहील का एक, का 5 मागं एक राहील, असं ठरवून द्यावं लागत होतं. आता हे का करण, हा जो मतदारसंघ विधेयक आहे याच्याबाबत काही शाश्वती दिलेली नाही. हे जर पारित झालं असतं, याच्यासोबत हे पारित, हे फक्त नावाले होतं, तुम्हाला दाखवाले, विषय याच्यावर होता. याच्यामुळे याची फुल काही शाश्वत, जे ठरलं त्याच्याप्रमाणे याच्यात काही नव्हतं. आता समजा हे ह्या मालेगाव आहे, मालेगावात मुस्लिम बहुल भाग आहे, एक लोकसभेचा मतदारसंघ बनू शकते. पण इथं एक लोकसभेचा मतदारसंघ अजिबात BJP बनवणार नाही. यानं असं पुनर्विलोकन, ठीक आहे, असे मतदारसंघाची विभागना जम्मू काश्मीरमध्ये तशीच केली, फुटफाट केली. तुम्ही पहा, ठीक आहे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेचं जे इलेक्शन झालं तर यानं आपल्या अधिकाऱ्याला सांगून मतदारसंघ असे फोडले का मुस्लिम बहुल भाग आहे तर तो 3 भागात डिवाईड करा, मुस्लिम बहुल. आता समजा ह्या मालेगाव मतदारसंघ आहे महाराष्ट्रातला, इथं मुस्लिम बहुल आहे. हे का करण, हे डिवाईड करताना लोकसभेच्या मतदारसंघात 3 मतदारसंघात असे तुकडे पाडन. ह्या भाग, ठीक आहे, मुस्लिम 3 भागात डिवाईड करून टाकन, म्हणजे मुस्लिम बहुसंख्य एकत्र येऊ देणार नाही. आता समजा गडचिरोली जिल्हा आहे, तो आदिवासीसाठी राखीव आहे. मग आदिवासीची संख्याच कमी दाखवायची आहे मतदारसंघात, कारण भारतीय राज्यघटनेत लिहिलं आहे का ज्या मतदारसंघात SC आणि STची सदस्य संख्या ही 50, लोकसंख्या 50% वर असेल, कारण इलेक्शन टोटली डिपेंड अपॉन लोकसंख्या. आता दक्षिण कल्या राज्यानं विरोध केला याने, ठीक आहे, दक्षिण कल्या राज्यानं विरोध केला. काहून, आता महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश हे जे राज्य आहे, या राज्यानं लोकसंख्येवर प्रचंड कंट्रोल केलं आणि आपली लोकसंख्या नियंत्रणात ठेवली. UP, बिहार सारख्या राज्यानं बमार लेकरं पैदा केले, मशीन चालूच आहे लेखायचे, काही कमीच नाही होऊन राहिले. ह्या लोकसंख्या वाढून टाकली, रोजगार भेटत नाही, तिकडले लोक इकडे येते. मग आता हे जे लोकसंख्या वाढली आहे, आता लोकसंख्येवर जर डिपेंड ठेवलं तर UP, बिहारमध्ये प्रचंड आणि हिंदू बहुल, म्हणजे तिथं लोक शिकले नाही आहे, तिथं लोक अभ्यास नाही करत किंवा तिथचे लोक कमी शिकते. मग त्याला लवकर धर्मांधता त्याच्या डोक्यात पेरता येते, त्याच्या डोक्यात हिंदू पेरता येते, आणि तो भाग, ठीक आहे, प्रचंड धार्मिक वेळ आहे. आणि तुम्हाला पहा, आता बी बिहार, UP, ठीक आहे, या राज्यावर सगळ्यात जास्त, आणि मध्य प्रदेश, हे जे 3 राज्य आहे, या राज्यात सर्वात जास्त फोकस असते BJPचं. कारण सर्वात जास्त लोकसभेत 80 जागा आता सध्याच्या परिस्थितीत UPतून जाते, महाराष्ट्रातून 48 जाते. पण त्याला माहिती आहे महाराष्ट्र शिकला सवरला आहे, ह्या कोवा गेम कोणाचा पलटून काही सांगता येत नाही. म्हणून अशा राज्यावर फोकस करते जे अनफड लोक आहे, कमी शिकलेले लोक आहे, लवकर लेखायले, ठीक आहे, 5 किलो तांदूळ 3 किलो गहू दे, ठीक आहे, 5 किलो गहू 3 किलो तांदूळ दिले का लगेच ते मॅनेज होऊन जाते. ठीक आहे, 2-4 स्कीम दिले, ठीक आहे, लगेच मॅनेज होऊन जाते. ठीक आहे, देवा धर्मात लेखाले गुंतून ठेवता येते, कुंभमेळा, अमकन ढमकं. तर आता त्याचं म्हणणं आहे, दक्षिण महाराष्ट्रापासून खालच्या राज्याची मागणी असायला पाहिजे का महाराष्ट्रापासून जे खालचे राज्य आहे ज्यानं लोकसंख्येवर कंट्रोल केलं, ठीक आहे, नॉर्थ ईस्ट कल्या राज्यानं कंट्रोल केलं, अशा राज्याले जसं आता 10 लाख लोक आहे मागं, किती लाख, 10 लाख लोक आहे मागं एक खासदार निवडून जाते. तर हा क्रायटेरिया या राज्यासाठी आता समजा, ठीक आहे, सरकारनं ठरवलं का आम्ही, ठीक आहे, आता, ठीक आहे, 6 लाख लोक आहे मागं, ठीक आहे, एक खासदार निवडून देऊ, किंवा ठीक आहे समजा 8 लाखामागं ठरवलं, समजा 8 लाखामागं एक खासदार निवडून देऊ असं ठरवलं, 8 लाखामागं एक, ठीक आहे. मग 8 लाखामागं जर एक खासदार ठरवलं, आता जुन्या याच्यात तर 10 लाख होतं, 8 लाख ठरवलं, तर हे UP, बिहारमध्ये 8 लाख ठेवा तुम्ही किंवा 10 लाख ठेवा. ठीक आहे, माझं म्हणणं हे आहे का UP, बिहार राज्याची लोकसंख्या त्यानं वाढवली, ते जबाबदार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याचा इनडायरेक्टली फायदा BJPला नाही झाला पाहिजे. ठीक आहे, आता तिथं 10 लाखामागं एक द्या, आणि हे जे राज्य आहे ह्या राज्याला 6 लाखामागं एक खासदार द्या, म्हणजे याची सदस्य संख्या वाढन, यानं लोकसंख्या नियंत्रणात आणून आपल्या राज्याची डेव्हलपमेंट केली. मग यानं चुकी केली का, आपल्या राज्यातल्या लोकांना सांगितलं लेकरं पैदा करू नका, मग UP, बिहारच्या लोकायले कुटुंब नियोजन सांगितलं तरी ऐकून नाही राहिले, मग तिची लोकसंख्या वाढतच आहे. मग वाढत आहे तर मग 10 लाख लोक आहे मागं, ठीक आहे, UP, बिहार ज्या राज्याची लोकसंख्या प्रचंड झपाट्यानं वाढत आहे, ज्याचा वृद्धी दर जास्त आहे, तिथं जास्त लोकसंख्येमागं
एक खासदार द्यायला पाहिजे आणि ज्यानं लोकसंख्या कंट्रोलमध्ये आहे तिथं कमी लोकसंख्येमागं एक खासदार द्यायला पाहिजे, म्हणजे संख्याबळ दक्षिणेकडल्या राज्याचंही कायम राहील. ठीक आहे, पण कोण्या राज्यातून किती लोक निवडून जाईन हे मात्र त्यानं अजिबात या कायद्यात सांगितलं नाही. अटल बिहारी वाजपेयीनं आता याच्यासाठी पहिले आयोग नेमा लागन, याच्यासाठी पहिले जनगणना करा लागन. तर सगळ्यात मस्ट आहे का पहिले जातीनिहाय जनगणना करा. SC ST किती आहे बरं, महिला आरक्षण आहे तर याच्यात सांगितलं SC STले आरक्षण भेटन, पण OBC महिलाले भेटन का नाही हे सांगितलंच नाही. आता इथं स्थानिक स्वराज्य संस्था, ठीक आहे, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका 50% आरक्षण आहे. कोणं दिलं हे आरक्षण? भाऊ हे आरक्षण काँग्रेसनं दिलं. खरंच महिलासाठी काम करायचं आहे ना, जेन्युइन करायचं आहे ना, मग केलं. 50% आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दिलं, महिलांचं तवा 33 दिलं. ठीक आहे, मग पुन्हा राज्यघटनेत दुरुस्ती करून पुन्हा वाढवलं, महिलांना 50% आरक्षण दिलं. त्याचा पहिलं विधेयक 1989ले कोणं मांडलं? तर राजीव गांधीनं मांडलं. म्हणजे ठीक आहे, महिला सशक्तीकरणाचं काम खरं कोणं केलं? तर महिला सशक्तीकरणाचं काम खरं केलं राजीव गांधीनं. याईनं विधेयक मांडलं, तेव्हा मंजूर झालं नाही, मग तसंच राहिलं. मग पुन्हा काँग्रेसचं सरकार आलं, 2 वर्षे जनता दलात सरकार गेल्या आणि पंतप्रधान झाले नरसिंहराव. नरसिंहरावांनी 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती मांडली. नरसिंहरावांनी 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती मांडली आणि ही घटनादुरुस्ती 92ले मांडली आणि 93ले संमत केली आणि तेव्हापासून देशाच्या स्थानिक स्वराज्य संस्था ह्या संवैधानिक झाल्या आणि तिथं 33% आरक्षण मंजूर झालं. पुन्हा राज्यघटनेत घटनादुरुस्ती केली, 50% आरक्षण दिलं. हे काम कोण केलं? काँग्रेसनं केलं. काँग्रेसनं केलं, हे काय BJP FIJP नाही केलं. यायनं तर RSS मध्ये अजून एक BJP एक हे नाही केली, एक महिला सदस्य नाही, अध्यक्ष नाही. काहून? तुमच्या मनुस्मृतीत ठीक आहे महिलांबाबत काय लिहून ठेवलं माहीत आहे ना. मग ठीक आहे, हे महिलाचं उत्थानीकरण करू शकते का बे, जे मनुस्मृती सांगते? ठीक आहे, हे पहा, यायनं महिलाचं उत्थानीकरण आम्हाला सांगावं, लोकायले सांगावं, भारतातल्या महिलाला सांगावं, ओरडावं, तेव्हा झोपले राहता का तुम्ही? ठीक आहे का? जेव्हा ह्या सेंगर बलात्कार करते, त्या पोरीच्या ठीक आहे बापाले मारते जेलमध्ये, ठीक आहे, त्या पोरीच्या आत्यावर तिच्या आईवर हल्ला करते, ठीक आहे, त्याच्यातून वाचते. हायकोर्ट सांगते का रिपोर्ट दाखल करा. हे आमदार आहे BJPचा, यानं एका पोरीवर बलात्कार केला. त्याच्यानंतर ह्या ब्रिजभूषण या देशाला ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवून देणाऱ्या महिला, ठीक आहे, महिला कुस्तीपटू म्हणते का आमच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि हे सांगते साले महिला सशक्तीकरण. ठीक आहे, आम्ही करणार होतो. अबे तुम्ही का करणार होते बे घंटे हो? इथं तुम्ही याले पक्षातून निलंबित नाही करू शकत, समजलं का? तुम्ही बलात्कारी पार्टी आहे, ठीक आहे, आणि तुम्ही आम्हाला सांगून राहिले. ठीक आहे, ह्या शंकरबद्दल बोललो तर तिथं तो ठीक आहे एक कोण आहे खासदार, ठीक आहे, उठून उभा झाला होता. तुम शंकर का नाम लोगे तर मैं आदित्य ठाकरे का नाम लूंगा म्हणे. हां, अरे लाज जराशी, हे तुमचे पान. ठीक आहे, हे ठीक आहे, मणिपूर जयत होतं, महिलांना नग्न करून धिंड काढली, मारलं, मारून टाकलं, तेव्हा झोपले होते का मोदी? एक दौरा नाही मारला आणि महिला सशक्तीकरणाच्या गोष्टी करते लंबाल्या. ठीक आहे, ह्या प्रज्वल रेवन्ना याच्यापाशी 2000 महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे व्हिडिओ सापडले याचे स्वतःचे, आणि याचा प्रचार आणि ये मेरा दोस्त, ठीक आहे, मेरा साथी कोण म्हणे? तर या देशाचा गृहमंत्री अमित शहा म्हणे, त्याचा प्रचार करायला गेले ते, ये मेरा दोस्त को चुन के दो. ठीक आहे, आणि ह्या ठीक आहे मोठा रेपिस्ट भेटला यायले, आणि यायनं महिला उत्थानीकरण आपल्याला सांगायचं. महिला उत्थानीकरणाच्या मागं वेगळाच गेम यायचा शिजून राहिला होता. आणि हा गेम ठीक आहे, हा गेम सर्वसाधारण लोकांना कळला नाही. तर हे जे महिला आरक्षण विधेयक आहे, नारी ठीक आहे वंदन विधेयक, ठीक आहे, हे विधेयक 20 सप्टेंबर 2023लेच भारताच्या लोकसभेत 400 ठीक आहे 454 वर्षे 2 मतानं मंजूर झालं. मंजूर याचं बाकायदा ट्विट देवेंद्र फडणवीसनं स्वतःच्या ट्विटर अकाउंटवर केलं आहे. शुभेच्छा दिलेल्या आहे, सगळ्यांना मोदीला शुभेच्छा दिलेल्या आहे. तुम्ही समजत काऊन नाही आहे? हे विधेयक कॅन्सल केलं यांनी, आणि आता कुठं
यायले हेवालं विधेयक मंजूर करायचं होतं आणि मतदारसंघाची पुनर्रचना एखाद्या यायच्या विचारसरणीचा माजी सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश नेमन आणि त्याला सांगन का असे असे मतदारसंघ फोड का जेणेकरून जिथं एससी वोटिंग आहे हे कट्टर ठीक आहे काँग्रेसचं आहे किंवा ते एखाद्या वंचित बहुजन आघाडीचं आहे फोड लेखाले फोड त्याला 3 भागात डिवाईड कर त्याच्या गावात तोडमोड कर ठीक आहे. आता जसं गडचिरोलीमध्ये ठीक आहे इकडं ठीक आहे सुरजागड भामरागड अहेरी हा पट्टा ठीक आहे आदिवासी बहुल आहे तिथं राखीव जागा राहते ठीक आहे त्याला डिवाईड करून टाकन 3 भागात ठीक आहे. वरतं वरसा गडचिरोली जिल्ह्याचा भाग आहे तो ओबीसी बहुल आहे ठीक आहे तिथं ओबीसी अटॅच करून टाकन ओबीसीले त्याच्यातले तुकडे काही इकडं चंद्रपुरात उडून घेईन काही तिकडं उडून घेईन झाला विषय खतम. तिथं 2 मतदारसंघ निघन राखीव तर तिथं एकच करून टाकन एससी एसटीची संख्या कमी करून टाकन. हे याच्यात शाश्वती नव्हती दिल्ली का एससीच्या किती जागा राहीन एसटीच्या किती राहीन म्हणजे मतदारसंघ पुनर्रचना करताना ह्या पुरा म्हणजे एससी एसटीचं ठीक आहे मतदारसंघाचं राखीव प्रमाणसुद्धा यानं कमी केलं असतं यानं लोकसंख्येच्या प्रमाणात म्हणजे राज्यघटना अशी म्हणते का एका मतदारसंघात जर अर्ध्यापेक्षा जास्त लोक एससी एसटी असेल तर तिथं ठीक आहे पदसिद्ध राखीव मतदार राहीन म्हणजे समजा आता एका मतदारसंघात एससीचं वोटिंग 50% वर आहे तर तिथं एससी राहीन असं ठीक आहे असं यानं काहीही इथं उल्लेख केला नव्हता ठीक आहे. आता भारताच्या लोकसभेत ठीक आहे आता भारताच्या लोकसभेत ठीक आहे घटक राज्यातून 524 जागा आणि केंद्रशासित प्रदेशातून 19 जाते. आता 850 झाल्यावर 815 घटक राज्यातून जाईन आणि 35 जागा केंद्रशासित प्रदेशातून जाईन अशा टोटल 850 जागाची लोकसभा होईल आणि विधानसभेची सदस्य संख्या प्रत्येक राज्याची बदलन ठीक आहे. मतदारसंघ पुनर्विलोकन त्यालाच म्हणते. जसं आता महाराष्ट्राची विधानसभा 288ची आहे ही कदाचित 400 जागाच्या वरची होऊ शकते ठीक आहे 400 जागाच्या वर जाईल महाराष्ट्राची विधानसभा. मग आता हे प्रत्येक राज्याची वाढत मग आता हे जर 400 जागाच्या वर झाली ठीक आहे तर मग त्याच्या प्रमाणात राज्यसभेच्या जागा पण राज्यसभेची सदस्य संख्या 250च्या वर नेता येत नाही असं दिलं आहे. मग आता ठीक आहे असं ठीक आहे घटना दुरुस्ती विधेयक मतदारसंघ पुनर्रचना आयोग नेमला होता का हो ठीक आहे 84वी घटना दुरुस्ती देशाच्या संसदेत पारित केली ठीक आहे. ही 84वी घटना दुरुस्ती ठीक आहे 2002ले अटल बिहारी वाजपेयीनं ठीक आहे मतदारसंघ पुनर्रचना ठीक आहे विधेयक 2 जून 2002ले मंजूर झालं. 12 जुलै 2000ले ठीक आहे 2001च्या जनगणनेले आता ॲक्च्युली 2002ले आकडेवारी आली होती 2001ची त्याच्यावरच केली असती. आता सगळ्यात मोठं आहे आपली मागणी या देशाचं सरकार कोण ठरवते तर ओबीसी ठरवते. 52% ओबीसी आहे. ओबीसीले त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जसं एससी एसटीले लोकसंख्येच्या प्रमाणात आहे ओबीसीले त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात देशाच्या लोकसभेत आणि प्रत्येक राज्याच्या विधानसभेत राखीव जागा असल्या पाहिजे असं माझं मत आहे. तुमचं काय मत आहे याच्यावर नक्की सांगा ठीक आहे. आणि हे 2001च्या जनगणनेवर ठीक आहे 2002 साली ठीक आहे मतदारसंघ पुनर्रचना केली होती त्याची डेडलाईन 2026 होती ती आता संपणार आहे. त्याची डेडलाईन 2026 होती ती आता संपणार आहे म्हणून हे आता उठाठेव चालू झाली तर काही विषय नाही. 26ले डेडलाईन खतम होणार आहे लोकसंख्या वाढली ऑब्वियसली आम्ही त्याला मंजूर आहे पण तुम्ही 21ले जनगणना केली असती तर आता 2021ची जनगणना ग्राह्य धरता आली असती. मग कोरोना गेला मग कोरोना तर 23 पासूनच गेला मग तुम्ही आलू शिल्ले का 3 वर्ष तुम्ही जनगणना आतापर्यंत मोजून घ्या लागत होती पण अजिबात या सरकारनं जनगणना मोजावशी यायला वाटली नाही. या देशात ढोरं मोजते डुकरं मोजते गधे मोजते हत्ती मोजते वाघ मोजते पण साले माणसं मोजत नाही. मग ओबीसी झोपून आहे तू माग ना तुझ्या राखीव जागा असल्या पाहिजे तिथं ठीक आहे. लोकसभेत देशाच्या विधानसभेत राखीव जागा असल्या पाहिजे. जसं तुम्ही सरपंचाचं पद जसं तुम्ही देशाच्या ठीक आहे नगरपालिकेचं महापौरपद नगराध्यक्षपद महानगरपालिकेचं महापौरपद ठीक आहे सरपंचाचं पद राखीव ठेवता तसं देशाच्या पंतप्रधानाचं पद राखीव ठेवा असं माझं वैयक्तिक मत आहे. असायला पाहिजे ठीक आहे. एकाच घराण्यातल्या लोकांना एकाच पक्षातल्या अध्यक्षांना ठीक आहे किंवा एखाद्या
त्याच पार्टीच्या मोठ्या नेत्यानं पंतप्रधान बनायचं असं बी नसलं पाहिजे. एखादा खालच्या कम्युनिटीचा माणूस, कधी SC माणूस, ठीक आहे, कधी एखादा ST माणूस, कधी एखादा OBC समाजाचा माणूससुद्धा तिथं पंतप्रधान पदावर गेला पाहिजे. मी तर या विचाराचा आहे का डेमोक्रॅसी अजून ठीक आहे भारदस्त करायची असेल तर तिथं बी त्या कम्युनिटीचा माणूस गेला पाहिजे. ठीक आहे, नाही तर ते पोचूच नाही देत तिथपर्यंत. तर असं आहे. तर आता भारताच्या राज्यसभेत 250 पर्यंत संख्या वाढवता येते. 245 आहे, त्याच्यातले 233 राज्याचे आमदार मतदान करून निवडून देते आणि 12 भारताचे राष्ट्रपती कला, क्रीडा, ठीक आहे, समाजसेवा अशा वेगवेगळ्या कला, क्रीडा, साहित्य, समाजसेवा अशा वेगवेगळ्या क्षेत्रातून निवडून देते. आणि 545 सदस्य संख्या होती लोकसभेची. 2 अँग्लो इंडियन होते, हे 104व्या घटना दुरुस्तीनं बंद केले, तेव्हापासून 543 आहे. आता अँग्लो इंडियन राहिले नाही. पण मतदारसंघ पुनर्रचना जी व्हायला पाहिजे तर ती व्हायला पाहिजे. पण त्याची पहिले जनगणना व्हायला पाहिजे. जनगणना जातीनिहाय व्हायला पाहिजे. जातीनिहाय आकडे आल्याच्या नंतर मतदारसंघ पुनर्रचना आयोग नेमून मतदारसंघाची पुनर्रचना कशी करणार आहे, कसे मतदारसंघ बनवणार आहे, किती विधानसभेमागं एक खासदार निवडून जाणार आहे, एक खासदार आणि एक आमदार किती लोकसंख्येमागं जाणार आहे, महाराष्ट्रात किती राहणार आहे, तामिळनाडूत किती राहणार आहे, याच्यावर पहिले संसदेत चर्चा व्हायला पाहिजे आणि मग त्याच्यावर कायदा व्हायला पाहिजे. असं माझं मत आहे. तुमचं का मत आहे हे तुम्ही सांगा. मी हा डिटेल व्हिडिओ तुम्हाला, ठीक आहे, हे विधेयक का बरं मंजूर झालं त्याची कारणं सांगितली. ठीक आहे, म्हणून ज्या लोकांनं महिलांसाठी खरंच काम केलं त्यात, ठीक आहे, सेल्युटेबल वर्क आहे, ज्यानं पहिल्यांदा विधेयक मांडलं होतं महिला आरक्षणासाठी, ठीक आहे, भारताच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत, पण याच्या काळात मंजूर झालं. आणि मग आहे, ठीक आहे, शरदचंद्र पवार साहेब, ठीक आहे, यायनं महिला उत्थानीकरण कशाले म्हणते तर हे लक्षात घ्या का या देशाच्या, ठीक आहे, या देशाच्या जेव्हा अमेरिकेत गेले तर अमेरिकेत रेड कार्पेटवर उतरल्याबरोबर त्याला सलामी द्यासाठी अमेरिकन नौदलाचे महिला बटालियनचे लोक आले. ठीक आहे, अमेरिकन आर्मीचे आले, नौदलाचे महिला. त्यानं महिला पाहिल्या सैनिकात आणि त्यांना वाटलं आपल्या भारतात काऊन नाही महिला सैनिकात भरती. तेव्हा संरक्षण मंत्री होते. तर पवार साहेबांनी या देशात आल्याबरोबर, ठीक आहे, एक ऑर्डर पारित केला का या देशात भारताच्या सैनिकात पुरुषाच्या बरोबरीनं महिलासुद्धा सहभागी होईल. आणि तेव्हापासून इंडियन आर्मी महिलांसाठी खुली झाली. याले म्हणते महिलाचं सशक्तीकरण. तुम्ही तर साले त्या भारताच्या सीमेवरच्या सैनिकाईले अग्निवीरवर आणलं 4 वर्षात. 23व्या वर्षी अख्ख्या जवानीत पोट्ट तुम्ही बर्बाद करून सोडाल, कारण त्याला तुम्ही 23व्या वर्षी रिटायर्ड करणार आहे. ठीक आहे, लग्नाच्या वयाच्या वर्षी रिटायर्ड करणारं सरकार आहे. आणि तुम्ही पुरुषाच्या उत्थानीकरण नाही करून राहिले, तुम्ही का घंटेव महिलाचं उत्थानीकरण करणार. ठीक आहे, महिला उत्थानीकरण या लोकांना केलं भारतातल्या. आणि खरंच उत्थानीकरण करायचं आहे तर महिलाले 1500 रुपये देऊन होत नाही. त्यांच्यासाठी रोजगार द्या, स्वयंरोजगार निर्माण करा, त्याच्यासाठी काम करा. 1500 रुपयानं महिलांचं उत्थान होणार नाही. समजलं का. महिलांना सशक्तीकरण करायचं आहे. त्यांना चांगल्या आरोग्याच्या सुविधा द्या, त्याला फ्रीमध्ये, ठीक आहे, महिन्याच्या महिन्या आरोग्य विभागातर्फे सॅनिटरी नॅपकिन्स पोचवा. महिला शिक्षणाचं प्रमाण वाढलं पाहिजे, यासाठी बंद्या भारतात, ठीक आहे, हायर एज्युकेशन त्यांना फुकट करा. ठीक आहे, याले म्हणते महिला उत्थानीकरण. महिलांना आरक्षण द्या, ठीक आहे, पण दिलेलं आरक्षण रद्द नका करू असं. आणि त्याच्या नावावर दुसरं विधेयक मांडू नका असं माझं मत आहे. तुमचं का मत आहे खालतं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. आजच्या दिवशी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.